नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. बघा आता मी साडी वगैरे घालून आवरून सिंपल असा मेकअप करून मी चाललेला आहे नंदच्या मुलीच्या बड्डेसाठी. बड्डेला जाताना ना म्हणजे बड्डे झाला होता, आमचं काम होतं त्यामुळे आम्ही सकाळी जाऊ शकले नाही, त्यामुळे आता आम्ही संध्याकाळी जात आहे. इकडे बघा मी सोनूचं आवरत आहे. सोनूने कपडे वगैरे घातलेले होते, त्याचं शर्ट वगैरे नीट केलं आणि बघा मी मेकअप करत आहे. त्याचा मेकअप म्हणजे पावडर लावत आहे. आणि हा जो स्पंज आहे ना तो सोनू जेव्हा लहान होता ना तेव्हाचा आहे. बघा मी ही आठवण म्हणून अजून जपून ठेवलेलं आहे. सोनूला जर सांगितलं सोनू हा तुला पावडर डब्बा आणि स्पंज घेतला, सोनू खूप खुश होतो. मम्मा मी लहान होतो तेव्हा घेतलेला अजून आहे. इकडे बघा मग मी परीला आवरा घेतलेला. परी म्हणजे माझ्या मोठ्या जावची मुलगी. मी तिचे केस वगैरे विंचरले व्यवस्थित आणि तिचं पण आवरलं आणि आम्ही आता निघालेलो आहे. मी इकडे जाताना माझ्या भाचीसाठी आम्ही दुकानामध्ये आलेलो आहे. माझे मिस्टर गेलेले आहेत त्याला ड्रेस वगैरे आणायला. इकडे बघा मुलांचं काय चालू आहे. भयाने त्या डोक्याला स्टोनच गुंडाळलेला आहे. अंकिता पाणी पित आहे. आणि इकडे बघा माझ्या मिस्टरांनी बाळासाठी 2 ड्रेस आणलेले होते आहे. आणि जाताना आम्हाला छान असं सूर्यदेवताचं दर्शन झालेलं आहे. आणि ही बघा नदी जयसिंगपूरला जाताना लागणारी ही कृष्णा नदी आहे. आणि ही ट्रक तर बघून मला भीतीच वाटली, कारण 4-5 दिवसाच्या पाठीमागे दिंडीमध्ये नाही का ट्रक घुसलेला, 3 बायका जागीच एक्सपायर झालेला आहे. आणि इकडे बघा जाताना नरसोबाच्या वाडीतूनच आम्ही जातो, दर्शन आम्ही बाहेरूनच घेतलो. आणि ही बघा पंचगंगा आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीचं इथं संगम झालेला आहे. बघा वाटेत आम्हाला वारकरी पण भेटले, दिंडी चाललेली होती ती. आणि इकडे बघा आम्ही नंदच्या घरी जाण्यासाठी खायला पण घेतले. आणि नंतर आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो एका ठिकाणी. गुळाचा चहा खूप छान होता. हे तेरवाड जवळ आहे स्टॉल आहे चहाचं, खूप छान भेटतो इथे. तुम्ही पण नक्की भेट द्या स्टॉलला. खूप छान टेस्टी पण होता. मी आणि माझे मिस्टर चहा घेतला. मुलांनी नाही घेतला, नको बोलले. मुलं गाडीतच बसलेले. आम्ही दोघांनी चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही आलो माझ्या नंदच्या घरी. रिचाल इकडे बघ, कसं बघतोय बघ आमचं बाळ फुगलं. नंतर आम्ही नंदला, रिचलला आणि नंदच्या मिस्टरांना बाय बाय बोललो, निघालो.